विठ्ठल, खाली वाट. लहान मुलांच्या जीवावर उठली होतीस ना तू. आता डोळ्यात पाणी काढ, आता छाती पिटून रड. इथं कोणाला बी दया येणार नाही तुझी. बरोबर आहे. तुझ्या चांगुलपणाच्या सोंगामुळे कोणालाही दया येणार नाही. गावकीनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. चेटकिनीला असंच मरण द्यायला हवा, समजला? भास्कर काका, मला कल्पना आहे, तुम्ही सखूला नाही त्या चेटकिनीला शिक्षा देणार आहात. ती म्हणजे कोण? सटवे, तूच आहेस ती. माझा हात कशाला धरतेस? सोडा ना सासूबाई. तू काही दिगूची बायको म्हणून वैकुंठाला जात नाहीयेस, तर चेटकीण म्हणून मार खात चपलांचा हार घालत तुझी धिंड काढतायत. घराण्याच्या अब्रूचे धिंडवडे काढत जातीयस तू. तुला कशाला हवं हे सौभाग्याचं लेणं? नाही सासूबाई, मी माझं सौभाग्याचं लेणं कवटाळूनच जाणार. तुम्ही मला मारा, ठेचा, मी काही बोलणार नाही, पण मी माझं सौभाग्य सोडणार नाही. सासूबाई सोडा मला. सवाष्णी म्हणून वैकुंठाला जाऊ द्या. सोडा. गे कुळबुडवे, तुझा आमच्याशी काहीही संबंध नाहीये. दिगूच्या नावाचं मंगळसूत्र घालायची लायकी तरी आहे का ग तुझी? सोड. उलट तो आता तुझ्या तावडीतून सुटलाय. सोड. अहो मनोरमाबाई, अहो जाऊ द्याला, कशाला तिच्या नादाला लागताय? अहो एवढी तिची पाप तुम्ही पोटात घातली आहेत, आता हे एक अजून शेवटचं. यानंतर समज काय ते तिचं शेवट करणारच आहेत. मनोरमे, अत्यंत गुणी आणि सुसंस्कृत मुलगी तू सोन म्हणून करून आणलीस. अगं ही सर्वसामान्य मुलगी नाही. दिगू, अशी अर्धांगिनी मिळायला भाग्य लागतं, पूर्ण पुण्य लागतं. खोट खोट होतं सगळं. चेटूक होत आणि मी बोललो. पितळ होतं आणि मी सोनं समजून फसवलं मला तिने. दादाला खूप त्रास होतोय, त्याला भानावर आणलं पाहिजे. दादा, अरे दादा, अरे तू रडतोयस का?
मला माहितीये तुला पण वाईट वाटते ना हे सगळं ऐकून. अरे दादा, सखू वहिनींवर अन्याय होतोय रे. आपण जाऊन ती शिक्षा थांबवायला हवी. अरे दादा, सखू वहिनी चेटकीन असूच शकत नाहीत. कुणी काही म्हणू देत. अरे नाहीतर दादा काकांनी त्यांना आधी माया म्हटलं असतं का रे. चल ना, आपण जाऊन ती शिक्षा थांबवूया. चल. आधी माया नाहीये ती, चेटकीण आहे चेटकीण. दिसत नाहीये तुला? मी तिच्याच नावाने अंघोळ करतोय विनू. रमाईने केली आहे तशी. तू निघ, जा निघ इथून. अरे दादा, असं कसं रे? अरे सखू वहिनी जर चेटकीन असत्या तर त्यांनी माळा ओरून इतकं धाडस करून तुझे प्राण वाचवले असते का? आणि आता त्यांचे प्राण संकटात असताना तो असं कसं करू शकतोस? डोका फिरवू नकोस माझं. निघ, जा इथून. सांगितलं ना, मला काही करायचं नाहीये वेणू. जा जा. निघून जा, सगळे निघून जा. पाटील, दगडांच्या आणि शेणाच्या टोपल्या सज्ज झाल्या आहेत. चपलांचा हार पण गळ्यात घातलाय. मग आता वाट कोणाची बघताय? आता या चेटकिणीला मारण्यासाठी पंचांगामध्ये बघून मुहूर्त सांगू की 5 सुवासिनींना बोलवून तिचं औक्षण करून घेऊ? हा, अहो, माझी पोरं सांगत होती समद्या लहान लहान लेकरांची कशी हाल करायची ते. आता हिची येळ भरली, संपवा हिला. अशी अवदसा जित्ती राहता कामा नये. विठ्ठलाचं नाव कशा पायी घेते ग? विठ्ठलाचं काय, कुठल्या बी देवाचं नाव घेण्याच्या लायकीची नाहीस तू. मारा हिला. पहिला दगड म्या मारणार. जिला इठुरायाची सखी म्हणून मी डुईवर घेतलं, तिनंच माझ्या धन्याचा चोळा मोळा केला. आता म्या धावते हिला. डोक्यात दगड लागल्यावर काय होत? नको नका. आमच्या लेकरांना खाणार होतीस वय ग? आता घे. धगधगत्या आगीत आमच्या पोरांना जाळणार होतीस वय. आता आता बघ तुझं काय करतो आम्ही. थांबा. जय जिग्रबा. बाबाजी, अहो अहो बाबाजी, तुम्ही कशाला थांबवलं? आमचा आदेश आहे. कोणी बे सखूला दगड मारायचा नाही. बाबाजी, ही चेटकीन बदल्यावर हिची काय पूजा घालायची काय? हो, थांबवता कशाला? ओ पाटील, आवरा या भास्करला. एवढंच असेल तर म्हणावं स्वतःच कर समज. समधी जबाबदारी घे. या बघा, याला लय कळतं. मी चाललो. आमची जबाबदारी संपली. या पोरांना वाचवणारा मी. पण माझ्या शब्दाला जर इथं किंमत नसल तर आम्ही कशाला थांबू इथं? चाललो आम्ही. बाबाजी, तुम्ही म्हणाल तसंच होईल. होय, तुम्ही थांबा. ओ भास्कर बुवा, अहो बाबाजींनी गावच्या मुलांना समजाना सुखरूप सोडवून आणलं ना. हा, मग आता ऐका जरा त्यांचं. बाबाजी, तुम्ही सांगा. एक ध्यानात घ्या समजांनी.
ही पोरगी एकदा मेली की कायमची सुटली आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. ही चटकीन रोज थोडी थोडी पुण्यांदा चित्तेपणी मरायला पाहिजे, हीच तिच्यासाठी शिक्षा आहे. दारोदार भीक मागत पेकाटात लात खात वन हिंडायला पाहिजे हिनं. जलंभर हिला आठवलं पाहिजे काही ना किती मोठं पाप केलंय ते. बाबाजी क्षमा करा, पण हिला जिवंत सोडलं तर पुन्हाही आपल्या मानगुटीवर येऊन बसेल, त्राहिमाम करून सोडेल. या चेटकिणीने 2 वेळा माझ्या शंभूबाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. एकदा विहिरीत बुडवत होती आणि तिकडे आगीच्या विहिरीत जाळत होती. या चेटकिणीला सोडायचं नाही. वय बाबाजी, अहो आमच्या पोरांच्या जीवावर उठली होती ही. हिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलाय. हिला मृत्यूदंड झालाच पाहिजे. मारा मारा हिला, सोडू नका. पुन्हा सांगतो, ही विविध रूपात येऊन गावामध्ये धुमाकूळ घालेल. हिला जीवदान देऊ नका. अहो हिने माझ्या घरामध्ये पण आग लावली होती. अहो मोकळं सोडलं तर अख्खं गाव जाळेल. सोडू नका. वय वय, सोडू नका हिला. नागी नाही. वय अव दया करू नका हिची, हिला मारा. अरे आम्हाला काय कळत नाही का काय? आम्ही काही विचार नाही केला गावाचा, गावची काळजी नाही आम्हाला. समध्याचा विचार केला आणि म्हणून बोलतोय इथं आम्ही. हे बघा, ही चेटकीन जित्ती राहिली तरी बी ही कोणाचं वाकडं करू शकणार नाहीये. कारण तिची समधी शक्ती आम्ही काढून घेतली. दात काढलेली वाघीण किंवा विष नसलेली नागिन तशी हिची अवस्था आम्ही करून टाकलीये. तवा हिच्यापासून कोणाला काय भी धोका नाही. पण हिला जर मारून टाकली तर हडळ बनवून तुमच्या मानगुटीवर बसल. तेव्हा आम्ही काय सांगतोय ते ध्यानात घ्या आणि तसंच वागा. मग आता काय करायचं? काय करायचं? ही पिढा आपल्या गावाबाहेर पिटाळून लावायची. हिला धक्के मारून डोसत गावच्या वेशीबाहेर हाकलायची. पार हद्दपार करून टाकायची हिला. जित्तेपणी हिला मरण दिसायला पाहिजे. कळलं काय? बोला जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. देवा, म्हणजे सखूच्या जीवाला धोका नाही हे तुम्हाला ठाऊक होतं ना? म्हणूनच तुम्ही म्हणालात ना की नागोजी जे ठरवेल ते होईल. हा, मग मला पण सांगायचं ना. मी आपली उगाच तळमळत बसले. देवा, तुम्हाला खेळ वाटतो का हो? नाही देवी, अहो मला हा खेळ का वाटे? सखूला यातना होत आहेत, तिला पीडा होतीये हे पाहून मला आनंद होईल का? पण देवी, पृथ्वीवर जगण्याचे काही नियम असतात. त्यात प्रत्येकाच्याच वाट्याला भोग येतातच. या प्रवासात कधी सुखाची सावली तर कधी काटेरी वाट ही येणारच. भलेही सखूचा हात आपल्या हातात असेल, पण अडथळे येणार हे तर विधिलिखित आहे. आणि देवी, तुम्ही तर जाणताच ना, अहो मृत्यू लोकात अवतार घेतलेल्या देवांना सुद्धा भोग आणि प्राक्तन चुकलं नाही. मग ते सखूला कसं चुकेल? माफ करा दिगू शेठ, मी बाहेरगावून आलोय आणि गावात आल्यानंतर कळलं की तुमची लयच कसोटी चालली आहे आणि ह्यावेळेस व्यवहार करायला येणं बरोबर नाही. पण मी काय करू? मी लय खोल गाळ्यात अटकलोय, म्हणून कर्ज घ्यायला यावं लागलं.
हरकत नाही. जे काही घडतंय त्याचा व्यवसाय आणि व्यवहाराशी काहीच संबंध नाही. दादा 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 अरे वहिनीला जीवदान मिळालंय. अरे त्यांना मारणार नाहीयेत. म्हणजे अरे त्यांना फक्त ना गावातून बाहेर काढणार आहेत. मी काय म्हणतोय आपण ना त्यांना गुपचूप घरी आणूया. हो काय? शंभू, विनू, भास्कर, गंगीचा कोकरू आणि सगळ्यात शेवटची शिकार म्हणजे शंकर. शंकर जागल्या. खरी खोटी असं काहीच नाहीये. एकच सकू आहे आणि ती म्हणजे मी, चेटकीण. हो मी तिकडे जे काही बोलले होते ना ते खरंच बोलले होते. त्या चिटकिणीशी माझा काहीच संबंध नाहीये विनू. उगाच माझ्या कानाशी भुणभुण करू नकोस. त्या सकूचं माझ्या समोर नाव सुद्धा घ्यायचं नाही. मी तिच्या नावाने अंघोळ केलीये, बघितलंस ना तू. मग तरी तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये का? ती सकू मला माझ्या आयुष्यात नकोच आहे. मी विसरलोय तिला. तू जा. आपल्या तोंडाने स्वतःची पाप कबूल केली तिने. अरे पण दादा त्या दबावाखाली बोलले असतील तर? मग माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ कशी घेईल ती? तिथे कुणीही नव्हतं. जा इथून तू. मला काम आहे तिथे. बोला. कर्ज हवंय ना? काय तारण ठेवणार? थोडं वंगाळ वाटेल दिगू शेठ, पण याशिवाय माझ्याकडे दुसरं तारण ठेवायला काहीच नाही. अहो, आज तुम्ही फार छान काम केलं. स्त्रीधन मंगळसूत्र तारण म्हणून ठेवायला नकार दिलात. मला फार आनंद झाला. हरकत नाही. भावनामध्ये आणू नका. हा व्यवहार आहे. द्या ते. ठीक आहे, मी कागद बनवतो. कितीची गरज आहे तुम्हाला? अगे चेटकीने, माझी लेक माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि तिला जित्ती जाळायला निघाली होती स्वय. आता बघ तुझं काय करती. माझ्या धन्याचा जीव घेतीस वय ग. अगं एवढा जीव लावला तुला, त्याचं चांगलं पांग फेडलंस बघ. अरे रे रे रे, श्रीधर दादाच्या सुनेची काय लाजिरवाणी अवस्था झालेली आहे. दादा असता तर काय वाटलं असतं त्याला. तुझ्या दादानेच हिला डोक्यावर बसवलंय. फार लाड केले तिचे. त्याचेच हे सगळे परिणाम आहेत. नाहीतर काय, बाबांना मुलीपेक्षा सुनेचंच कौतुक फार होतं. आता बघा म्हणावं, सून कसे गुण उधळत येते. घराण्याच्या अब्रूची लक्तर अशी वेशीवर टांगलीये.
चला आता हिची ढिंड काढूया, वेशीच्या बाहेर हकलूया तिला. चला. अहो काय सांगताय? ऐकताय काय? मी माझ्या पदरचं सांगत नाहीये, जे पाहिलं जे ऐकलं तेच सांगतोय. अहो साक्षात बाबाजींनी सांगितलं ना. अहो त्यांनीच तर मृत्यूदंड रद्द केला ना. म्हणजे तिची शिक्षा रद्दच होणार का? नाही हो, आता सखूला आहे ना वेशीच्या बाहेर हाकलणार, तिला गावातून हद्द पार करणार. आता या क्षणी तिची धिंड चालू आहे. आता तिला मारत ढोसत शेण फासत वेशीकडे घेऊन जातायत. हा शुद्ध मूर्खपणा आहे. या नागिणीला जिवंत सोडून काय फायदा होणार आहे? ती फिरून परत डसणार नाही कशावरनं? मला एक कळत नाही, प्रत्येक वेळेला ती सखू सुटतेच कशी? घर सुटणार, आहू दूर जाणार, खाऊ तुटणार आणि त्यात कपाळी चेटकिणीचा शिक्का. विठुरा, तू नाही ना रे मला दूर लोटणार.